आहे आपले पाटाचं पाणी आहे बघा. आता हे सुंदरपैकी जवळजवळ 2 महिन्याची लागण आहे आणि लागणला आता आपण पाणी देण्याचं काम आपलं हे चालू आहे बघा. आता मागच्या पाण्याला आपण लागणला आपण खत टाकलं होतं. आता हे दुसरं पाणी आपण 5 ते 6 दिवसामध्ये घेत आहोत. आता ही काजूची झाडं बघा, आपल्या ऊसाच्या बाजूलाच काजूची आहे, त्यांना सुंदरपैकी काजू लागलेले आहेत बघा, कशी लागले छानपैकी काजू. आता याची सुरुवात झालेली आहे काजूची बघा. हे काजू कसे आहे, आता मोड पण आलेला आहे चांगला आणि काजू आता सुंदरपैकी लागलेले आहे. याला अजून थोडे दिवस पूर्णपणे परिपक्व व्हायला अजून एक 15 ते 20 दिवस जातात. आता हा सुंदरपैकी पण आहे बघा, पानं पण बघा कशी हिरवी चालत. ठीक आहे, बघून घ्या मोरा वगैरे कसा आहे बघा. सुंदरपैकी झाड आहे एक आपलं काजूचं बघा. इथं पण लागणं सुरुवात झालेली आहे काजू लागणला. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे काजू. आता ही झाडं बऱ्याच झालेली आहेत. आता ही बघा मका, आपण ऊसाच्या लागणच्या बाजूला जी नाका असतात किंवा दोन्ही साराच्या बाजूला हा मका लावलेला आहे बघा. आडवांटा 700च्या तशा प्रकारे सुंदरपैकी मका आलेला आहे बघा. आता हे जरा लाल जमीन असल्यामुळे पाणी याला 8 दिवसाला लागत असतं. ठीक आहे, आज वारा पण सुटला आहे सोसाट्याचं बघा, किती गार छान वारा सुटला आहे. आता ही लागण बघा, आणि लागणच्या कडेच्या एकदम साऱ्याला बघा काजू झाडाचा पाला पडलेला आहे बघा. बघू शकता तुम्ही, त्याच्यामुळे पाणी पुढं ढकलत नाही आहे बघा. हे बघा आलं बघा, किती पाला पडला आहे बघा. पाणी बघा सुंदरपैकी येत आहे आपल्या पाटाने, आपण पाणी येत आहोत. बघू शकता कशा प्रकारे सुंदरपैकी पाणी येत आहे बघा. पण हा पाला इथं पडल्यामुळं बघा, हे कसं पाला अडकलं. हे आता असं काढल्यानंतर पाणी बघा कसं आता बघा, हे असं काढावं लागतं तरच ते पाणी पूर्णपणे आपलं पुढे सरकून जात असतं बघा. बघा असं काढल्यानंतर मग पाणी पुढं सरकते बघा. ही काजूची झाडं लावलेली आहेत आपण बांधाला. तर 10 ते 12 वर्षाचे झाड आहेत बघा. बघा कसा गार वारा पण सुटला, किती छान आज बघू शकता तुम्ही. आता हे बघा खालचा प्लॉट, हा खालच्या पडाच्या कडेच्या बाजूला बघा, सरीच्या दोन्ही बाजूला आपण हा मका घातलेला आहे. आणि खालचा प्लॉट सुद्धा सुंदरपैकी आलेला आहे बघा. लागण उगवून सुद्धा आलेला आहे, मका वगैरे चांगला दिसत आहे. आता आपल्या जनावरांसाठी हा मका 15 ते 20 दिवस आपल्याला आरामशीर करू शकतो. ठीक आहे, बघू शकता कशा प्रकारे सुंदरपैकी आलेला आहे. बघू शकता ह्या साईडला सुद्धा हा वरचा प्लॉट आहे बघा. कडेच्या बाजूला मका टाकलेला आहे आणि दोन्ही साऱ्यामध्ये ऊस लागण केलेले आहे. बघू शकता कशा प्रकारे आलेला आहे बघा. किती सुंदर प्लॉट बघा, किती मस्त छान दिसून येतो सुंदरपैकी. बघू शकता तुम्ही बघा किती लागेल छान. पण हा काजूचा पाला पूर्णपणे पडलेला आहे बघा. पूर्ण रोपामध्ये झाडं सरीच्या दोन्ही मध्ये पूर्ण पाला पडलेला. पाणी पाजून थोडा त्रास होतो आपल्याला बघा. हे पाणी कसं तुंबलेलं, पाला समोर अडकल्यामुळे हे पाणी तुंबलेलं आहे बघा. बघू शकता कशा प्रकारे टून लागते, त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो. पाणी पुढे ढकलत नाही, जागे थोडं फुटत असतं. आता हा बघा आडवांटा मका आपण लावलेला होता बघा, हा कशा प्रकारे आला आहे सुंदरपैकी. आता हा ऊस सरीमध्ये टाकला असतं तर आपण चांगला आला असतं, पण ऊस आपला खराब झाला असता. त्याच्यामुळे साराच्या बाजूलाच आपण मका घातलेला आहे बघा. किती सुंदर हिरवागार आला आहे. आता हा खालचा प्लॉट बघा, मधील सार बघा, मका कसं सुंदर आलेला आहे बघा. सुंदर आलेला आहे एकदम छानपैकी. बघू शकता तुम्ही कसा प्लॉट सुंदर आलेला आहे, भरगच्च असा मका आपला सुंदर दिसून यायला लागला. तर पाण्यासाठी आता लवकरात लवकर याला पाणी द्यावं लागतं. आता हे बघा आंब्याचं झाड आपल्या बांधाला बाजूलाच आहे, पण यंदा आंबाच नाही लागला, याला मोरच नाही आला. बघा कसं हिरवंगार आंब्याचं झाड